श्रीकृष्णाने दिलेले हे 5 मंत्र फक्त विचार नाहीत, ते आयुष्यच बदलून टाकू शकतात. चला पाहूया. अनेकदा वाटतं ना की नशीबच आपली साथ देत नाहीये, पण खरंच असं आहे का? पण लक्षात ठेवा, प्रत्येक क्षण एक नवी संधी असतो आणि सुरुवात करण्याची हीच आहे ती योग्य वेळ. तर पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मंत्र, आपलं लक्ष फक्त कामावर हवं, फळावर नाही. म्हणजे काय होईल याची चिंता न करता फक्त आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं. आणि जेव्हा फळाची चिंता सुटते तेव्हा काम उत्तम होतं आणि नशीब आपोआपच साथ देतं. पण कामावर लक्ष केंद्रित करायचं तर आधी मनावर ताबा हवा, आणि हाच आहे आपला दुसरा मंत्र. आणि त्यासाठी 2 सोप्या गोष्टी करायच्या आहेत. आळस सोडून कामाला शिस्त लावायची. कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, खरं नशीब हे आपल्या शिस्तीतच लपलेलं असतं. शिस्त लावण्यासाठी आपल्याला तिसरा मंत्र मदत करतो, भूतकाळ विसरून वर्तमानात जगणं. भूतकाळातल्या चुकांचं ओझं कशाला? आजचा क्षण चांगला बनवण्यावर लक्ष केंद्रित करूया. कारण जो आज मनापासून काम करतो त्याचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असतं. वर्तमानात जगताना एक गोष्ट स्वीकारावीच लागते, आणि तोच आहे चौथा मंत्र, परिवर्तन. म्हणून कामातील बदलांना घाबरू नका, कारण प्रत्येक बदलात एक नवी संधी दडलेली असते. जे बदलांना आपलंसं करतात, नशीबसुद्धा नेहमी त्यांचीच साथ देतं. आणि आता येतो 5वा आणि अंतिम मंत्र, आपल्या कर्माला श्रद्धेची जोड देण्याचा. आपले 100% प्रयत्न करा आणि बाकी सर्व त्या शक्तीवर सोडून द्या. हे आहे निस्वार्थ कर्म आणि प्रचंड आत्मविश्वासाचं एक सुंदर मिश्रण. कारण जेव्हा आत्मविश्वासाने काम होतं तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड मदतीसाठी पुढे येतं. तर मग यापैकी कोणता मंत्र आजपासून आपल्या आयुष्याचा भाग बनवणार?